ताम्हिणी घाटात आज भीषण अपघात झालाय। आपली नवीन थार घेऊन कोकणात फिरायला गेलेल्या तरुणांची कार 500 फूट दरीत कोसळून 4 जणांचा मृत्यू झालाय। ताम्हिणी घाट अपघातातील थारचे काही फोटो समोर आलेत। यामध्ये गाडीचा चेंदामेंदा झाला असून रेस्क्यू ऑपरेशन अद्याप सुरूच आहे। ताम्हिणी घाटातील अपघातग्रस्त स्थळी फॉरेन्सिक टीम देखील दाखल झाली। अपघाताचं मूळ कारण आणि अपघात स्थळावरून हवेत गेलेली थार 500 फूट खोल दरीत किती वेगात कोसळली असावी याचा तपास घेण्यासाठी फॉरेन्सिक टीमचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत। कोसळलेल्या थार कारचा वेगात लोखंडी बॅरिगेट्स आणि तेथील लोखंडी पोळ तुकडे होऊन पडलेत, त्यामुळे या कारचा वेग प्रचंड असावा असा अंदाज व्यक्त होतोय। ताम्हिणी घाटातील अपघातात मृत तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू टीमकडून मोठ्या रोपचा वापर करावा लागतोय। या रोप मुख्य रस्त्यावर बांधण्यात आल्यामुळे ताम्हिणी घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। पोलीस प्रशासनाकडून पुणे आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांच्या दिशेकडून येणारी वाहतूक थांबवून ठेवण्यात आली आहे। त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवासी अडकून पडलेत। 20 दिवसांपूर्वी फिरायला गेलेल्या या तरुणांपैकी एकानं नवीन कार घेतली होती। कार चालवत असताना कारचं नियंत्रण सुटल्यानं थेट 500 फूट दरीत ही थार कोसळली आहे। मंगळवारी रात्री झालेल्या या अपघाताची घटना 2 दिवसांनी समोर आली आहे। या कारचा चक्काचूर झालाय। घटनेची माहिती मिळताच बचाव पथक, दोरखंड, क्रेन आणि इतर उपकरणांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन करत आहे। दरम्यान मृतदेह बाहेर काढण्यासाठी ज्या रोपचा वापर करावा लागतोय ती रोप मुख्य रस्त्यावर बांधण्यात आल्यानं ताम्हिणी घाटात वाहनांच्या रांगाच रांगा दिसतायत।